तर भाऊनो जे काय आपली सिनेमॅटोग्राफर भाऊ आहेत त्यांच्यासाठी खास आपण जे काय सोशल मीडियाची डिझाईन आहे तर त्याचं टॉपचं ट्युटोरियल आणलं आहे. ही कंप्लीट थीम राहणार आहे आपली संपूर्ण इंग्लिश. जर तुमची तशी मागणी असेल, ह्याला भरपूर प्रेम मिळाल तर नक्कीच आपण मराठी थीम पण आणूयात, काय अडचण नाही. तर ह्या थीमचा आपण 2 PhD एडिटेबल आहेत त्या पण आणि 2 PLP प्लस एक्स्ट्रा मटेरियल दिले. तर 2 कोणत्या आणि काय विषय आहे सगळ्या सविस्तर गोष्टी सांगतो. जसं की तुम्हाला पुढं बॅनर दिसायला आहे, यामध्ये टोटल प्रॉपर बघायला गेलं तर सगळं टेक्स्टिंग आहे आणि प्लस एक गिम्बलचा भाग आहे. त्या गिम्बलमध्ये आपण आपला लोगो कसा सेट करू शकतो ह्याची एक वेगळी PhD आणि PLP आहे. तर त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की काय विषय आहे इन डीप आणि इन डिटेलमध्ये. प्रॉपर आपल्या फोटोशॉपमध्ये पण सांगितलं की कसं त्या सेल्फी स्टिकमध्ये किंवा गिम्बलमध्ये प्रॉपर आपण आपला फोटो सेट करू शकतोय आणि त्याचबरोबर आपल्या पिक्सलमध्ये पण कसं आपण आपला फोटो मोबाईलमध्ये त्या गिम्बलच्या फोटो सेट करू शकतोय. सगळं बेसिक ॲडव्हान्स आहे, त्यामुळे आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा. बाकी जी काही PhD आहे तर ती कंप्लीट एडिटेबल भेटणार आहे. तीच आपण मोबाईलमध्ये ओपन करून एडिट करू शकतोय. कुठं आणि काय ते पण आपण सांगेल, काळजी करू नका. बाकी आजचा व्हिडिओ जर भरपूर आवडला तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नेक्स्ट ट्युटोरियल कोणत्या विषयावर पाहिजे नक्कीच कमेंट करा, विसरू नका. बाकी आपल्या 11 तारखेपासून ऑनलाईन बॅचला सुरू झालेलं तुम्ही एवढं भरमसाठ ढीक प्रेम दिला त्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. आणि येत्या 15 तारखेपासून आपली ऑफलाईन बॅच चालू होणार आहे, तर त्यालाही तुम्ही भरपूर भरमसाठ ढीक प्रेम दिला त्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. तर जे कोण आता इच्छुक आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईनसाठी त्यांनी जरा थांबा. आता डायरेक्ट आपली बॅच चालू होईल जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये. नक्कीच फक्त कॉन्टॅक्टमध्ये राहा, आपल्या सोशल मीडिया आणि यूट्यूबला ॲक्टिव्ह राहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण डिटेल इन डिटेल कळतीलच नक्कीच. बाकी काय अडचण असेल, काय शंका असेल किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही क्लासच्या ऑनलाईनच्या ऑफलाईनच्या किंवा मोबाईलच्या विचारू शकता. यावर तुम्हाला नंबर दिसल्यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलात. फक्त आता अवेलेबल आहे मोबाईलचा ओनली क्लास. हा आपला 1500 रुपयाचा क्लास आहे, रेकॉर्डेड क्लास भेटतोय. गेल्या काही महिन्यात आपल्या ऑलरेडी बॅच झाल्या. एक व्हिडिओ 1.5 तासाचा आहे, असं त्यात तुम्हाला 25 दिवसांचं 25 व्हिडिओ एकदम व्हॉट्सअपला भेटतील. यामध्ये तुमच्या नावाची कॅलिग्राफी, सर्टिफिकेट, मटेरियल, ॲप्स सगळं भेटते. यासोबत तुम्हाला फोटोपिया, पिक्सल लॅब, इन्फायनाईट पेंटर, लाईट रूम, व्हिडिओ एडिटिंगचे काही ॲप्लिकेशन्स आहेत, काही एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स आहेत. असं भरपूर ॲप्लिकेशनमध्ये डीपमध्ये शिकवलं गेलेलं आहे. जसं की बड्डे, वेडिंग, इलेक्शन, अल्बम डिझाईन, डिजिटल पेंटिंग, सिनेमॅटिक डिझाईन, सनवार चेंजेस डिझाईन, कॅलिग्राफी, व्हिडिओ एडिटिंग सगळं बेसिक ॲडव्हान्स आहे. संपर्क करा, कॉन्टॅक्ट करा या वरच्या नंबरवर, आपण सविस्तर बोलूयात. बाकी चला फायनली सुरुवात करत आपण आजच्या भरपूर इम्पॉर्टंट आणि महत्त्वाच्या सेशनला. तर आज आपला आहे सोशल मीडिया व्हिडिओ सिनेमॅटोग्राफर एकदम टॉप ट्युटोरियल. चला, तर थंबनेल प्रमाणे आपल्या 2 PLP PhD आहेत, एडिटेबल PhD आहे. आता भाऊ प्रॉपर बघू शकता कसा विषय काय विषय. आता हा गिम्बलचा भाग आहे आणि इकडं तुम्ही बघू शकता संपूर्ण आपली सोशल मीडिया डिझाईन आहे. तर आता ह्यातमध्ये आपण आपला जसं की आता सिनेमॅटिक वेब नावाचं हे जे काय सेक्शन आहे तर आपण आपला लोगो कसा टाकू शकतोय हा आपला भाग आहे इम्पॉर्टंट. 2 प्रकारे तुम्ही लोगो टाकू शकताय प्रॉपर लेवलला. बघायला गेलं तर एकच टाका चांगल्या प्रकारे. तर ते कसं, जर तुम्हाला एक्सटर्नल कोणती इमेज पाहिजे असेल तर प्रॉपर लेवलला ही एक इमेज आहे, बाकी सगळा खालचा गिम्बलचा भाग आहे एडिट केलेला आहे. पण ही जी काही इमेज आहे ह्या इमेजवर आपला जो काही फाईलमधून प्लेस इमिडिएटनं भाग आपला घ्यायचा आहे, कोणतीही गोष्ट असू दे ती घ्या इथं. फॉर एक्झाम्पल मी तात्पुरता लोगो घेतला आहे आपला, असू दे. तर काय करायचं, फक्त प्रॉपर आपल्या या फोनच्या दृष्टिकोनातून सेट करा तिरका असा. प्रॉपर लेवलला सेट केला, अजून तिरका तीन करणार असेल करून घ्या. आणि त्यानंतर काय करायचं, ही जी का आपली खालची इमेज आहे प्रॉपर, ही वरची इमेज ही खालची ओरिजिनल इमेज, याला राईट क्लिक मारायचं आणि क्रिएट लिपिंग मास्क करून टाका, जेणेकरून एकदम परफेक्ट अँड बेस्टमध्ये सेट होतोय. हा झाला आपला गिम्बलचा सेटचा भाग. ओके, आय होप हे कळालं असेल तुम्हाला कसं करायचं. मग फायनल काय करायचं आहे, मग प्रॉपर सगळ्याची खालची वर कॉपी पाहिजे असली तर नक्कीच आपल्याला ह्या सोशल मीडियासाठी पाहिजे इथं. त्यामुळं करायचं काय, कंट्रोल शिफ्ट अल्ट 3 बटन होल्ड करून धरायचं आणि ई दाबायचं, जेणेकरून काय होतंय खालचा सगळा भाग वर कॉपी होतोय. ड्रॅग करायचं इकडं आणि तुम्ही इकडे ड्रॅग ड्रॉप इथं प्रॉपर लेवलला सेट करून घेऊ शकताय. इन डिटेल तुम्हाला कळालं असेल की भाग कसा केला आपण. ओके, आय होप फोटोशॉपचं तरी तुम्हाला मॉकअपचा भाग बेसिक ॲडव्हान्स कळाला असेल. चला तर बघा आता संपूर्ण आपली कंप्लीट डिझाईन. तर आता आपण कंप्लीट डिझाईन बघावली प्रॉपर लेवलला. जो काय आपण आता मॉकअपचा भाग बघितला तो आपल्या पिक्सल लॅबला पण बघणार आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. बाकी कस्टमरच्या मागणीनुसार आपण बॅकग्राऊंड हे रेड ठेवले. त्यांची भरपूर मागणी होती की संपूर्ण कंप्लीट रेड थीम राहू देईल, तर रेड थीम आपण ठेवल्या प्रॉपर. त्याचबरोबर ॲबस्ट्रॅक्ट सेक्शन काही गोष्टी घेतल्यात आपण. त्यानंतर इथं आपण घेतला आहे शेपचा भाग. परमेश्वर कृपेनं चांगल्या प्रकारे जरा शेप डार्क केला आहे, म्हणजे एक प्रकारे तिथला भाग उठून दिसाव्यासाठी ओव्हरले त्याचा ब्लेंड मोड ठेवून. त्यानंतर क्रिएट युअर ब्युटिफुल मेमरीज विथ अस. त्यानंतर मग सिनेमॅटिक चांगल्या प्रकारे त्याला आपण जरा क्रोम इफेक्ट दिला आहे प्रॉपर, म्हणजे सिल्वर क्रोम म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर VAB वेब सेक्शन, म्हणजे याला आपण जरा एडिट केल्यात काही गोष्टी बघू शकता वेबला, त्यांचं नाव त्याप्रमाणे
त्यानंतर इथं बघू शकता भरपूर काही गोष्टी लागल्या आहेत. ग्रेडियंट, स्टेन, स्ट्रोक, बिवेल इम्बोस, त्यानंतर बिवेल इम्बोस, ड्रॉप शॅडो, भरपूर काही गोष्टी आहेत. खाली पण काही गोष्टी आहेत बघू शकता. ओव्हरऑल सगळा विषय, सगळ्या गोष्टी चेक करा. यामध्ये तुम्ही काय गोष्टी एडिट करू शकता त्या बिंदास्त करा, काय अडचण नाही. इथं तुम्ही सिनेमॅटिक जे काही सेक्शन आहे हे डायरेक्टली एडिट करू शकता. जे मोबाईलमध्ये त्यांनी फोटोपॅमध्ये करा किंवा फोटोशॉपसाठी सेपरेट फोटोशॉप आलं आहे, प्रॉपर प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. मोबाईलसाठी सेपरेट फोटोशॉप आले प्ले स्टोअरला अवेलेबल आहे, नक्कीच चेक करा. ओके, त्यावर पण लवकर तुटत येईल. तर इथं बघू शकता आपण लावलं याला प्रॉपर अजून गोल्डन थीमचा इफेक्ट. त्यानंतर मग आपलं ही काय गिम्बल थीम आहे हे मला मगाशी सांगितलं की कसं करायचं, काय करायचं. त्यानंतर मग सोशल मीडिया, व्हिडिओ क्रिएटरला आपण जरा पॉपअप केलं, जरा गोल्डन थीम म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर मग इथं आपण जरा व्हाईटनेस आणि आपला व्हायब्रन्स लावला आहे. त्यानंतर इथं जर आपलं शेप टाकल्यात त्यावर काही गोष्टी येणार आहेत आपलं, जसं की काही आपलं भाग आहेत. ओके, युअर हॅपी मुमेंट्स अँड इव्हेंट अँड मेनी मोर प्रॉपर लेवलला. इथं फॉलो ऑन इंस्टाग्राम. त्यानंतर इथं संपूर्ण जो काय आपला न्यू प्रॉपर जे काय डिटेल्स आहेत, काय काय आपण शूट करणार आहे, तर ते सगळे इथं आपण घेतले. काय काय गोष्टींना आपण पॉपअप केले त्या गोष्टी बघून घ्या, तुम्हाला ज्या वाटतील. त्याच्या पुढं बरोबर आपण जरा ट्रँगलचा भाग लावला आहे, जेणेकरून सगळ्या गोष्टी हायलाईट व्हाव्यात योग्य पद्धतीनं आणि योग्य रीतीनं, चांगल्या प्रकारे. ही कंप्लीट थीम आपण इंग्लिश ठेवल्या, त्यामुळे नक्कीच चेकआउट करून घ्या. मराठी पण येईल लवकरात लवकर जर तुमचं ठीक प्रेम मिळालं तर. वेबच्या पलीकडे आपण जरा कॅमेरा थीमचं लावण्याचा प्रयत्न केला आहे चांगल्या प्रकारे. बाकी इथं आपण जरा पार्टिशन देण्याचा प्रयत्न केला, एकदम छोटी लाईन आहे. आणि त्यानंतर मग इथं आपला काही जर आपण त्यांचं नाव आहे त्याचंच मोशन थीममध्ये घेतले आणि त्याच्यावर वैभव सावंत त्यांचं जे तुमचं नाव आहे ते तुम्ही टाकू शकता डायरेक्ट टाईप करून. नंबर आहे वर इझिलीरित्या प्रॉपर लेवलला नंबराचा प्रॉपर चांगल्या प्रकारे. सेंच्युरी स्कूल बुक आपला फॉन्ट आहे, बेस्ट आहे, चेक करा. त्यानंतर इथं आपण शेप घेतला तिरका असा. त्यानंतर इथं बुकिंग ओपन चांगल्या प्रकारे आणि कॉन्टॅक्ट अस. त्यानंतर मग इथं आपण इंस्टाग्रामचा भाग लावला आहे चांगल्या प्रकारे, एकदम रंगीबिरंगी कसं केलं, नॉर्मलच आपण असा हा भाग घेतला आणि त्याला इन्व्हर्ट केलं आहे. इन्व्हर्ट म्हणजे कंट्रोल आहे ना, आणि ते एकदम बेस्ट झालं. त्यानंतर सिनेमॅटिक वेब तुमचं इंस्टाग्राम आय डीचं टाकायचं. इथं इंस्टाग्राम आय डीचा म्हणजे QR टाकायचा आहे आणि इथं तुमचं नाव टाकायचं आहे त्याखाली बरोबर. आणि त्यानंतर मग काय आपलं हे दोन गोष्टी या वेगळ्या आहेत, या तुम्ही डिलीट केला तरी चालतील. तरी कंप्लीट झाली आपली डिझाईन. बाकी एक्सपोजर आणि आपला व्हायब्रन्सचा भाग. ओके, बघू शकता. ओव्हरऑल टोटल डिझाईन कशी वाटली नक्की सांगा. जरा डार्क थीम आहे, कस्टमरच्या मागणीनुसार केलेलं आहे, त्यामुळं नक्कीच तुम्हाला आवडली का नाही कमेंट करून सांगा. मराठीवरही लवकरच सुटेल. आता जो यात आपण आपल्या मोबाईलमध्ये कसं सेल्फी स्टिकमध्ये आपण इमेज सेट करू शकतो हे बेसिक टू ॲडव्हान्स बघूयात या. तर आता आपण आलो आपल्या मोबाईलवर पिक्सल लॅबमध्ये बघू शकता आपली सोशल मीडिया डिझाईन. आता ऑलरेडी तर आपण परमेश्वर कृपेने तयार केलं चांगल्या प्रकारे. लेअर वाईज सगळा बघा भाग प्रॉपर येत ना, तुम्ही लॉक काढला की तुमच्या गोष्टी एडिट करू शकता. तुमचं नाव काय एडिट करायचं आहे, जर तुमचं सिनेमॅटिकवरनं चांगलं नाव असेल तर तुम्ही सिनेमॅटिक इथं फक्त खालचा तुमचा भाग चेंज करा, सिनेमॅटिक हायच राहू दे क्रॉप करून. बाकी इथं नाव आणि नंबर चांगल्या प्रकारे. आणि इथं तुमचं सोशल मीडियाचं QR चेंज करायचं आहे तर तुम्ही प्रॉपर लेवलला इथनं लॉक काढा, डिलीट करून टाका. इथं तुमचं नाव आणि QR टाकू शकता यामध्ये. ओके, काय ते काय अवघड नाही. बॉक्स पण आपण सेपरेट दिला आहे, त्यामुळं तुम्ही याला टेक्स्चर मारल्या जरी केला, टेक्स्चर मारून जरी QR लावला कोणता पण तरी चालून जाईल आरामात. ओके, हा भाग आहे. ओके, बाकी संपूर्ण कंप्लीट जर तुम्हाला ही भाग एडिटेबलच पाहिजे असेल तर एक तर तुम्हाला पर्याय ते म्हणजे आपले या टीममध्ये फोटोपियामध्ये तुम्ही एडिट करू शकताय. आता हे ॲप त्यांनी कसं घ्यायचं ऑलरेडी आपल्याला भरपूर ट्युटोरियल आहेत. आणि दुसरा आहे ते म्हणजे ऑलरेडी आपल्या मोबाईलचं फोटोशॉप आले ते पण नक्कीच तुम्ही चेक करा. डायरेक्ट इथं फोटोशॉप सर्च करा. जे बीटामध्ये होतं ते आता ऑफिशियल लेवलला आलं आहे आपलं फोटोशॉप बघू शकता. 407 MBचं आहे. याच्यावर पण लवकरात लवकर ट्युटोरियल येईल, काळजी करू नका. याच्यावर पण प्रॉपर आपण इन डीपमध्ये सगळ्या गोष्टी आणि PhD दिन ओपन होते का नाही नक्कीच सगळं बीटामध्ये होतं तेव्हा होत होतं. आता इथं पण बघत कसा काय विषय होते. ओके, नक्कीच 100% तुमचा प्रतिसाद पाहिजे आहे. बघा त्यावर कसा विषय होतोय. चला बाकी इकडे आता आपण पिक्सल लॅबमध्ये आणि परत. तर आता सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणजे ही जी आपली PLP सेव्ह आहे, नो प्रॉब्लेम. आता आपण जाऊयात आपल्या गिम्बलकडं. गिम्बलमध्ये तो कसा आपला जो काय पिक असेल फोटो असेल तर तो ॲड करू शकतो. बघूयात चला. पुन्हा एकदा आलो आपण आपल्या पुन्हा एकदा आलो आपल्या पिक्सल लॅबमध्ये जे काय आपला भाग आहे आपल्या प्रॉपर गिम्बलचा, तर तो इथं आपण आता ॲड करून घेऊयात या. तर या थीममध्ये आता आपला गिम्बलचा भाग आपण ॲड केला. इथं काय फोटो अवेलेबल नाही आहे. एक तर फोटो आपण दिला डायरेक्टली मॅच होणारा प्रॉपर लेवलला, हा डायरेक्टली मॅच होणारा दिला इथं तुम्ही बघू शकताय. मग याला तुम्ही जसं टेक्स्चर लावणार असेल तर जसं तुम्ही टेक्स्चर लावा, काय अडचण नाही. तुम्हाला जो भाग पाहिजे प्रॉपर लेवलला त्या थीममध्ये जसं की आता हाच मला थंबनेलचा भाग पाहिजे असेल तर तुम्ही थंबनेलचा भाग त्यामध्ये सेटअप करू शकता इझिली लेवलला. ओके, हा एक तर भाग आहे. किंवा सगळ्यात बेस्ट पर्याय तो म्हणजे काय माहिती आहे काय, की एक मोठा भाग दिला आहे.
तर तो पण चेक करून घ्या. म्हणजे कसं आणि काय बघूया त्या, याला लॉक करून घ्या किंवा याला डिलीट करून टाका. आणि इथं बघा पुन्हा इम्पोर्टमध्ये जायचं आहे. मोठा एक भाग का दिला आहे ह्याचं एक कारण मी तुम्हाला सांगतो. यादीमध्ये आपला हा भाग आला आणि त्यामध्ये इथं तुम्ही रिलेटिव्ह साईज जरा छोटी करा. बरोबर आपल्या मोबाईलला जशी सेट होईल त्याप्रमाणे तुम्ही सेटअप करा. तरी बघू शकता सेटअप झाला. फक्त आता इथं मग तुम्ही टेक्स्चर लावणार असेल तर त्या थीममध्ये लावू शकताय. इझी लेवलला कोणता पण भाग हे त्या थीममध्ये सेटअप होऊन जाईल. फक्त इथं स्केल तुम्ही वाढवला की नाही, प्रॉपर लेवलला आपला कोणताही भाग आपल्या मोबाईलमध्ये सेट झाला असं दिसते. बघू शकताय. जर तुम्ही एक्सटर्नलच लावणार असेल तर डायरेक्ट लेवलला घ्या. कोणता पण भाग पाहिजे असेल तो या थीममध्ये असं डायरेक्ट लेवलला घेतला समजा. इथं तुम्हाला जर सेट करायचा आहे तर त्या लेवलला जरा फिरवून तीन घ्या. नो प्रॉब्लेम, मोठा काही इश्यू नाही आहे. फक्त इथं तुम्हाला जायचं आहे 3Dमध्ये आणि 3Dमधनं तुम्हाला जरा तिरकं ते असं रोटेट करून प्रॉपर लेवलला लावायचं आहे. म्हणजे जरा अवघड जातं आहे. त्यापेक्षा जे काय आपण टेक्स्चर मारलं तेच एकदम योग्य प्रोसेस आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. बाकी इथनं मग सेव्ह इमेज PNG करायचं आपल्याला, डिफॉल्टला ठेवा किंवा अल्ट्राला टाकायला. आणि त्यानंतर मग आपला जो काय हा भाग आहे open.plpचा हा तुम्ही वॅबवाला ऑन करा. आणि त्यानंतर मग इथं आपलं इम्पोर्ट, इथं आपली जी काय गिम्बलचा भाग आहे तर तो पण ॲड केला. आणि त्यानंतर मग इथनं आपण जो काय रिलेटिव्ह साईजचा भाग आहे तो छोटा मोठा तुम्ही करून टाका बिंदास लेवलला. तर यादीमध्ये बघू शकता. बाकी या टेक्स्टच्या पाठीमा टाका. फॉर एक्झाम्पल बॅक, सगळ्यात बॅकला गेलं फक्त हे आपल्या शेपच्या वर टाकू दे. तर हे या थीममध्ये एकदम ओव्हरऑल संपूर्ण कंप्लीट झाले. कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. बाकी ओव्हरऑल विषय तुम्हाला कळाला असेल. नक्कीच मटेरियल PLP PhD घ्या. मराठीमध्ये यायचं पाहिजे का नको तेही कमेंट करा. बाकी फोटोशॉपवर ट्युटोरियल पाहिजे का नको कंप्लीट तेही कमेंट करा. नक्कीच आपल्या दोन्ही क्लासला भरपूर भरमसाठ ढीग प्रेम दिला ऑनलाईन आणि ऑफलाईनला. पुन्हा एकदा मनस्व्यवहार, पुन्हा एकदा धन्यवाद. ऑलरेडी आता आपलं फायनली ह्या तरी महिन्यातली ॲडमिशन क्लोज झाल्यात. फक्त पाहिजे असेल तर नक्कीच पुढच्या महिन्यासाठी तयार राहा. जानेवारीमध्ये मिडमध्ये आपली ऑनलाईन बॅच चालू होईल आणि जानेवारी एंडला आपली ऑफलाईन. बघूया अजून दोन्हीचेही डेट फिक्स नाही आहेत. फक्त जरा तुम्ही ॲक्टिव्ह राहा आपल्या सोशल मीडियावर, यूट्यूबला, इंस्टाला, टेलिग्रामला. ते नक्कीच तुम्हाला डेट कळेल. बाकी ज्यांना कोणाला मोबाईलचा पाहिजे आहे ते नक्कीच मोबाईलसाठी तुम्हाला वर नंबर दिसल्यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात, ॲडमिशन डन करू शकता. बाकी भेटू लवकरच पण एकदम चांगल्या विषयावर नाद व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या. टेक केअर, लव युअर, टेक प्रेम, बाय. धन्यवाद.